प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये इकडे आता उर्मिलाचं त्यांचं दर्शन चालू असतं आणि आता उर्मिला ही विक्रांतला कॉल करते आणि म्हणत असते की विक्रांत काय करतोस. तर आता लगेच विक्रांत म्हणतो की काही नाही, बोल ना उर्मिला काय म्हणतेस. तर इकडे आता लगेच जी रत्ना काकी आहे ती तिथे येते आणि म्हणते उर्मिला चल झालंय ना दर्शन. आणि ते आता तर आता लगेच उर्मिला म्हणते हो आई आमचं दर्शन ते व्यवस्थित झालं, तू काळजी नको करू असं फोनवर म्हणते. आणि आता ती म्हणते की मी आईशी बोलते, तुम्ही पुढे जा आई. रत्ना काकीला म्हणते. रत्ना काकी पुढे जातात आणि आता लगेच विक्रांत म्हणतो की तुला आईला फोन करायचा होता का. अगं उर्मिला तुम्हाला फोन केलास आईला कर ना मग. तर ती म्हणते की विक्रांत मला तुझ्याशीच बोलायचं होतं. अरे पण मग तुला माहिती आहे का मला काय म्हणायचं होतं. अरे तुला असं यांना तुला सांगाल मी घरी आल्यावरती, पण तू त्या इंद्राला संपवलं की नाही मला ते सांगा अगोदर. तर आता लगेच तो म्हणतो की काय इंद्राला संपवू मी. अगं काही संपवायची गरजच नाही राहिली. अगं जे ती तनिष्का होती ना त्यामुळे. तर आता ते म्हणतो की तनिष्का तनिष्का काय करत होती तिथे. तर आता लगेच ती म्हणते की मी तुला सांगतो सगळं काही. अगं तो संपायचं नाही तर इंद्र स्वतःहून आयुष्यातून उठेल असं काहीतरी केलंय मी, तुला माहिती आहे का असं म्हणत असतं. तर आता लगेच म्हणतात की काय केलंय विक्रांत तू. तर आता लगेच ती म्हणते की तो म्हणतो की मी इंद्र आणि ती तनिष्का आहे ना त्या दोघांना एकत्र बघितलंय, मी त्यांची व्हिडिओ शूटिंग काढली आहे, तू बघतच राहा आता काय होतं इंद्र आणि राणी लवकरच काय होतं त्यांच्यामध्ये. तर ते म्हणते की खरंच. तर ते म्हणते की हो असं त्यांना सगळं काही तो तिला सांगतो. तर इकडे राणी घरी आलेली असते. इंद्र तिथे आता खूप टेन्शनमध्ये असतो. राणी इंद्र आणि राणीसाठी दोघांसाठी चहा बनवून आणते आणि म्हणते इंद्र सर तुम्हाला चहा नाही घ्यायचा का. आणि आता लगेच इंद्राला तिथे बशीतून चहा देते. इंद्राला सगळं आठवतं. इंद्र म्हणतो की आता काय करू मी, राणीला फसवलंय मी. आणि आता राणीला तो चहा दोघं चहा घेतात आणि लगेच राणी म्हणते चेस करायचं की इंद्र सर. इंद्र म्हणतो काय राणी. तर राणी म्हणते एका बशीतून चहा प्यायचा की इंद्र सर आपण. तर इंद्र म्हणतो की काय बोलते राणी असं ते बोलत असतात. तर इकडे आता जी तनिष्का आहे तनिष्काला तो विक्रांत रूममध्ये बोलवून घेतो आणि म्हणतो की हे बघ तनिष्का तुला माहिती का माझ्याजवळ काय आहे ते. तर तनिष्का म्हणते काय आहे तुमच्याजवळ. तर आता लगेच ते आहेत ते म्हणतात की हे बघा तू आणि जर इंद्राने जे केलंय ना त्याचे सगळे व्हिडिओ शूटिंग आहे माझ्याकडे. आणि तो तनिष्काला दाखवतो. तनिष्का म्हणते हे सगळं काय आहे, तू कुठून काढले शूटिंग. तर तो म्हणतो की तू सगळं काय केलं ना मला माहिती आहे. हे बघ इंद्राला जर समजलं ना तू खरा खेळ सुरू केला होता, मला माहिती आहे तुम्ही दोघांनी काय काय केले ते. आणि हे बघ त्याच्यातली सगळी शूटिंग आहे, कारण हे सगळं तू एकटीने केलं आहे मुद्दामून. हे सगळं त्याच्यामध्ये शूट झालेलं आहे आणि मी हे जर इंद्राला दाखवलं ना तर मग बघ काय होईल तुझं. तर ती म्हणते की मला काही नाही लागत, मला फक्त इंद्रजित महाडिक लागतोय असं म्हणते. आणि तो म्हणतो की मला मला तर इंद्रजित महाडिक नाही तर मला ह्या महाडिक कुटुंबाची बही हवी आहे, मला त्यांचं नको आहे, मला ते असे उद्ध्वस्त हवे मला झालेले असं म्हणतो. तर आता त्यांची बरबादी हवी आहे मला असं विक्रांत बोलतो. तर चला बघूया आता पुढील भागात नवीन काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.